स्वागत आहे तुमच्या सुरती मराठीवर। तर आजचा व्हिडिओ होणार आहे एकदम स्वादिष्ट का तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन भेळ। त्यासाठी लागणारं साहित्य आहे सर्वात अगोदर आपल्याला हवे मुरमुरे, त्यानंतर आपल्याला हवाय हा चिवडा, त्याचसोबत हे आहेत वेफर्स, त्यासोबतच हा दुसऱ्या प्रकारचा चना डाळवाला चिवडा, त्यानंतर टमाटर, नंतर कांदे, त्यासोबतच लिंबू, हळद मिर्च पावडर आणि त्यासोबतच हे आहे काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा। यासाठी आपण एक सत्याग्रह देखील करण्यात आला होता। तर चला मग बनवूया। अगोदर आता आपण काय करू की टमाटर कांदा आहे ते कट करून घेऊ। बघा अशा पद्धतीने आपण असे मित्रांनो, जस्ट आता आपण पाहिलं की कांदे आपण कट केलेले आहेत, तर त्याच प्रकारे आपण टमाटे देखील कट करू। अगोदर हे वरचं भाग काढून टाकू, नंतर त्याच पद्धतीने कट करता करता आमच्या सर्वांच्या डोळ्याला अश्रू आलेले पाहू शकता। याला कसा आपण सर्व साहित्य रेडी केलेले आहे, तर चला मग स्टार्ट करूया। सर्वात अगोदर आपण हे मुरमुरे बघू शकता, प्रॉपर आपला महाराष्ट्रीयन मुरमुरे आपण आणलेले आहेत। आपण जास्त वापर करणार नाही कारण की कांद्याचा बाहेर जाते। त्यानंतर आता आपण हा पाहू शकता तुम्ही चिवडा यामध्ये आपण टाकणार आहोत। तर हा आपण चिवडा यामध्ये पाहू शकता। त्यासोबतच हा एक दुसरा चिवडा आहे तो देखील आपण आता यामध्ये टाकणार। त्याच पद्धतीने हा दुसरा देखील पॅकेट त्यासोबतच हे वेफर अगोदर पाहू कसं लागतंय। आणि हा पवन पुत्र मध्ये आलाय। त्या अगोदर याला थोडं आताच आपण सर्व मिक्स केलंय, तर त्यामध्ये आता आपण हळद मिर्च पावडर टाकणार आहोत। जास्त नाही टाकणार, नॉर्मलच, कारण की हे सुद्धा तिखटच आहे। त्यासोबतच आता हळद पावडर देखील आपण यामध्ये टाकणार आहोत। आपण यामध्ये आपला कटिंग केलेला कांदा होता तो कांदा देखील टाकणार आहोत। हा कटिंग केलेला टोमॅटो जास्त प्रमाणात नाही टाकायचं.
करू. त्यानंतर मग तुम्ही पाहू शकता जवळ. तर मित्रांनो, आता हे सिक्रेट इन्ग्रेडियंट जे प्रत्येक स्वयंपाकघरात असतं, आता आपण हे टाकणार आहोत. कमेंट मध्ये सांगा नेमके हे काय आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही भेल तयार झालेली आहे. तर आता आपण याला डिश मध्ये काढू आणि त्यानंतरच मोठ्या डिश मध्ये आता आपण ही ओली आहे याला यूज नाही करणार. आपण शेवटचं म्हणजे हा लिंबू देखील आपण यामध्ये टाकणार आहोत आणि आता खाऊन सांगणार कशी लागते ते. चला मित्रांनो, घ्या घे. चला दोघे जण सांगा पटकन कशी. कशी लागते भेट तुम्हाला? खूप छान लागते. तर मित्रांनो, पाहू शकता भेट खूप छान झालेली आहे. नंतर तुम्ही देखील बनवू शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.